वयाच्या 10व्या वर्षी माझं लग्न ठरलं, पण आमच्या दोघांची खूप भांडणं व्हायची त्या काळामध्ये, खूप भांडणं. म्हणजे मला राहायचंच नव्हतं त्या व्यक्तीबरोबर. जे काही झालं होतं ते सर्व जबरदस्ती झालं होतं, मारत नेलं होतं, बेल्टनी त्यांनी मला मारत नेलं इथं. आता आई वडील मला ठेवून घ्यायला तयार नव्हते, इकडं नवऱ्याचं माझं पटत नव्हतं, जाणार कुठं. एकदा मुलगी मोठी झाली की तिला तिच्या घरी दिलं ना एकदा लग्न करून, की ती तिकडं मेली तरी आपल्याला काही घेणं देणं नाही, तिनं तिचं बघावं, असे माझ्या घरच्यांचे विचार होते. त्यावेळेस माझ्या त्या मानलेल्या आत्याला जी धमकी दिली ती अशी होती की ही जर नाही गेली तर मी आत्महत्या करणार, रोज मरून जगायचं आहे, या विचारानेच मी राहत होते. आणि मी खरंच रोज मरून जगत होते. सासूबाईचं आणि माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं की तुला जर पुढच्या वर्षी मूल नाही झालं तर दुसरं लग्न करणार आहे. त्या पद्धतीने ते एक मुलगी पण घरात आणून ठेवली, तिच्याबरोबर त्यांना लग्न करायचं होतं. ब्लडच्या ओमिटिंग झाल्या, पण जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला कळलं की मला टीबीचा आजार झालाय आणि तोही लास्ट स्टेज आणि लंग्सचा आजार आहे. मरणाच्या दारात डायरेक्ट डिक्लेअर केलं होतं डॉक्टरांनी की मी वाचणार नाही, तू तिकडं जग मर वाच, मला काही घेणं नाही तुझ्याशी. त्या आजारामध्ये नवरा सोडून गेला. मी माझ्या मुलांना भीक मागून सांभाळलेला आहे, बऱ्याच ठिकाणी घरकामं केली. माझ्या नवऱ्याने डिवोर्स केस फाईल केली, त्यात बँकेची जी आहे ती जप्ती माझ्या घरावर आली.